कोणार्क, अपना शहर अपनी बातें। खूप आनंद होतोय कारण महाविकास आघाडी एवढी स्ट्रॉंगली काम करते आहे सगळ्याच ठिकाणी। म्हणजे सगळ्याच ठिकाणी मला असं दिसतंय की एवढा चांगला समन्वय आहे। आज मला इथे काँग्रेसच्या या कार्यालयामध्ये येऊन मला अतिशय आनंद झालाय आणि इथले सुसज्ज आणि छान कार्यालय बघून तर मला खूप बरं वाटतं। ही सगळी मंडळी जी आहेत ना एका विचाराने प्रेरित झालेली आहेत आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडी नक्की यावेळेला विजयी मोहर लावणार आहे। येताना तुम्ही ज्या रस्त्यांवरती आले ते अरुंद रस्ते वगैरे बघून काही ट्रॅफिकची समस्या वगैरे काही जाणवल्या का? 10 वर्षांपासून ते इकडचे खासदार आहेत, विकास तुम्हाला दिसला का कुठे येताना? नाही, विकास शोधत शोधतच आले 10 वर्षापासून। मोदीजी पण सांगतायत विकास 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 काही सापडला नाहीये आणि खासदारांनी खासदार फंडातनं काय कामं केली तीही मला दिसली नाहीत कुठेही। त्यांना मला असं वाटतं खासदार फंड मिळतो की नाही अशी शंका वाटायला लागली आहे। ते आमच्या डोंबिवली शहरामध्ये दाखवतात की मी रस्ते केले, परंतु ते रस्ते खासदार फंडातनं नाही केलेत। ते MMRDAचा फंड आहे, MMRDA मध्ये त्यांच्या वडिलांची प्रॉपर्टी झालेली आहे असं त्यांनी केलेलं आहे आणि तो फंड वापरून बरं तो फंड कोणाच्या खिशातला नसतो, तो फंड आपल्यासारख्या टॅक्स पेअरच्या पैशातनं तयार झालेला असतो आणि ते पैसे उधळण्याचं काम ते करतात। आता मॅडम, मागच्या वेळेस इथे शिलाई मशीन आणि घरघंटी देण्याच्या नावाखाली अनेकांना महिलांना बोलवलं गेलं, त्यावेळेस अनेक महिलांना त्यांच्या नाही कसं आहे माहिती आहे का, आता आचारसंहिता लागायच्या वेळेला आणि ते चालू असताना सुद्धा त्यांनी घरघंटी वगैरे देण्याचे प्रकार केले असं कानावर आलंय। हे अत्यंत चुकीचं आहे। म्हणजे हे कसं आहे, सत्तेचा गैरवापर। जसं मी आत्ता बोलताना बोलले की ब्रिटिशांच्या काळात जी दडपशाही होती तशी दडपशाही इथे चाललेली आहे आणि घरघंटी द्यायची म्हणून महिलांची नावं घ्यायची आणि त्यांना घरघंटी द्यायची नाहीत, हे अतिशय वाईट गोष्ट त्यांनी केलेली आहे। घरघंटी ते काही कोणाच्या खिशातल्या पैशातून देत नव्हते, परंतु हा जो हीनकारक प्रकार म्हणजे महिलांना बोलून न देणं अपमानास्पद प्रकार त्यांनी केलेला आहे, त्यासाठी मला असं वाटतं त्यांना महिला माफ करणार नाही। या प्रकरणी उल्हासनगर महापालिकेने निवडणूक आयोगाच्या मार्फत एक गुन्हाही दाखल केलेला आहे मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये। तर त्याबाबत तुम्ही निवडणूक आयोगाला काय सांगाल की आचारसंहितेचा भंग होत असताना निवडणूक आयोग गप्प का होता? त्यांच्या हातचं बावलं आहे निवडणूक आयोग। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे निवडणूक आयोग आत्तापर्यंत काय करत आलंय। निवडणूक आयोगामधले अध्यक्ष जे होते म्हणजे कमिशनर जे होते त्यांनी राजीनामा दिला, तडकाफडकी सोडून गेले। असं निवडणूक आयोग जे पंतप्रधान आणि त्यांचाच एक मंत्री युनियन मिनिस्टर ते ठरवणार आहे, ह्या निवडणूक आयोगाला काय अधिकार असणार? ते बावले आहेत, कटपुतली आहेत ते। त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षाच करत नाही कुठली कारवाई करते त्यांच्यावर। उल्हासनगर शहरामध्ये तुमचा दौरा असताना पोलीस परमिशन कशाला घ्यायला पाहिजे आमच्या घरच्या लोकांकडे भेटायला? मला तरी अद्याप कोणी विचारलेलं नाहीये। मला विचारलं तर मी सांगणार महाविकास आघाडीमधले प्रत्येक घटक पक्ष हा माझ्या घरचा आहे आणि ह्यांना माझ्या कार्यकर्त्यांना भेटायला जायला मला कोणाच्या परमिशनची गरज नाहीये। आम्ही रॅली काढत नाहीये, जी लोक सामील होतात ती उत्स्फूर्तपणे होतात, त्याला आम्ही सांगत नाही कोणाला। लोकांना वाटतंय की आम्ही यांच्याबरोबर जावं। मॅडम, पिता वडील ते काय सांगायला? सकाळपासून मी ऐकून दमले या प्रश्नाचं उत्तर देऊन देऊन। एवढी नामुष्की ओढवली आहे शिंदे पिता पुत्रांवर की काय बघावं। आत्तापर्यंत त्यांनी खूप ओरबाडलं, खूप नखं मारली, पोट फाडलं, बरंच काही केलं। आज त्यांचाच जो अपमान झाला आहे, त्यांचं जे मान म्हणतात ना केसानी गळा कापलाय त्यांचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपनी। मला श्रीकांत शिंदेने एवढंच विचारायचं नक्की त्यांना माहिती आहे का त्यांचं चिन्ह कुठलं आहे? ते कमळ आहे का धनुष्यबाण? एवढंच मला म्हणायचं आहे। आणि ज्या धनुष्यबाणाला आम्ही पवित्र मानत होतो, ज्या धनुष्यबाण या चिन्हाचं आमचे माननीय बाळासाहेब ठाकरे देवाऱ्यामध्ये पूजा करायचे, अशा धनुष्यबाणाला त्यांनी त्या भाजपच्या पायाशी नेऊन ठेवलं आहे। यासाठी शिवसैनिक त्यांना कदापि माफ करणार नाही, याची त्यांना फळं भोगावी लागतील, याची परतफेड नक्की होणार या 20 मेला। गणपत गायकवाड श्रीकांत शिंदेच्या प्रचारावरती बहिष्कार टाकलेला आहे आणि त्यावरती गोपाल लांडेंनी थेट त्याच कार्यकर्त्यांना सुनावलं की तुम्ही बहिष्कार टाकला तरी गणपत गायकवाडांचा जामीन होणार नाही। याचा अर्थ काय कोर्ट पण शिवसेना हँडल करते असं वाटतं का तुम्हाला? ते गोपाल लांडेंना विचारा की असं म्हणजे त्यांनी पाठिंबा दिला म्हणजे गणपत गायकवाड सुटणार आहेत का? त्यांनी IPCची कलमं पण चेंज केली का? त्याच्यामध्ये असं टाकलं का की आम्हाला पाठिंबा म्हणजे ह्यांची सुटका, असं काही केलं आहे का? ते गोपाल लांडेंना विचारा तुम्ही, त्यांना जास्त माहिती असेल त्याच्याबद्दल। मी एवढंच सांगू इच्छिते की सध्या भारताची परिस्थिती ज्या उंबरठ्यावर आणून ठेवलेली आहे, ज्या वेळेला मोदीच्या हातामध्ये 2014ला हे भारताची सत्ता हातात गेली त्यावेळेला डॉलरची किंमत होती 69-70 रुपये अशी होती, म्हणजे वरखाली होत होतं। आज 83 रुपयाच्या वर गेला आहे, 86 पर्यंत आला आहे। म्हणजे रोज फ्लक्च्युएट होत असतो पण इथपर्यंत आला, इतका आपला रुपया घसरला आहे। आणि असं असूनच म्हणून महागाई वाढली आहे। आज भाज्या दैनंदिनी भाज्या वाढलेल्या आहेत, महाग झालेल्या आहेत। सिलेंडरचे भाव वाढतात, आता कमी केलेत पण ते वाढलेलेच आहेत। ह्या अशा अनेक महागाईमधनं
कर्जाची गरीबातला गरीब माणूस कर्जामध्ये बुडालेला आहे. ह्या अशा अनेक गोष्टी, कुठला नवीन प्रोजेक्ट नाही आहे, ह्याच्यासाठीच आम्हाला निवडून द्या की जेणेकरून भारताची घडी बसवण्यासाठी आम्हाला मदत होईल आणि एक चांगला उत्तम असा पंतप्रधान आम्हाला केंद्रातल्या सत्तेमध्ये बसवता येईल. याच्यासाठीच महाविकास आघाडीला विजयी करा, एवढंच मी नागरिकांना सांगू इच्छितो. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.